खूपच छान झालेली आहे बासुंदी। सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी एका कढईमध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथे 1 लिटर म्हशीचं दूध टाकलेलं आहे। तर मी इथे दूध तापवलेलं नव्हतं, आता दूध तापवून घेणार आहे। त्याच्यासाठी 5 मिनटं लागतील। जर तुमच्याकडे दूध तापवलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल। तर आता इथं 5 मिनटांनी दूध तापलेलं आहे। तर आपल्याला ते अशा प्रकारे चमच्याने फिरवून घ्यायचं आहे आणि ती साय त्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे दूध छान आपलं घट्ट होत जाईल आणि कडेला येणारी साय देखील त्याच्यामध्ये मिक्स करत राहायची। आता आपण बासुंदी घट्ट होण्यासाठी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून ते मिक्स करून ठेवायचं असं, आणि आपण हे नंतर वापरणार आहोत। आता इथे मी थोडं दुधामध्ये केशर घातलेलं आहे, तर याने खूप छान कलर देखील येतो आणि खूप छान चव येते। तर आता आपल्याला हे दूध 10 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे आणि सतत असं चमच्याने ती सायमध्ये टाकायची, म्हणजे छान असं दूध घट्ट होईल। आता 10 मिनिटांनी आपण बघूया, दुधाचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि दूध हे बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि थोडंसं घट्ट पण दिसायला लागलेलं आहे। तर आता 10 मिनिटांनंतर आपण हे पुन्हा 7 ते 8 मिनिटांसाठी थोडं गॅस फास्ट करून आटवून घेऊ आणि ह्या प्रकारे साय ही मध्ये टाकत राहायची। तर तुम्ही बघू शकता, मी आता थोडा गॅस हा फास्ट केलेला आहे आणि मधून थोडं दूध वर यायला लागलं की थोडा मीडियम करायचा किंवा कमी करायचा। आता 7 ते 8 मिनिटांनी आपण जी मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स केलेली होती ती टाकून घेऊया आणि हे देखील आपल्याला 5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिल्क पावडर ही दुधामध्ये मिक्स करूनच टाकायची, अशी कोरडी टाकायची नाही, नाही तर त्याच्या गठुळ्या होतात। तर आता तुम्ही बघू शकता, दूध हे छान घट्ट दिसायला लागलेलं आहे। आता याच्यामध्ये मी इथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। आता साखर टाकल्यानंतर दूध पुन्हा थोडंसं पातळ होईल, तर पुन्हा आपल्याला हे 5 मिनिटांसाठी आटवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता टाकणार आहोत। तर तुमच्याकडे जे असेल ते टाका आणि पुन्हा आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी उकळवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी इथे 2 ते 3 वेलच्या कुटून टाकलेल्या आहे, तर ते देखील टाकून घेऊ आणि 1 मिनिटांसाठी दुधाला उकळी येऊ देऊ। आणि आता आपली छान अशी बासुंदी तयार झालेली आहे आणि दूध देखील आता घट्ट झालेलं आहे। आता गॅस हा बंद करून टाकायचा, कारण बासुंदी थंड झाल्यावर देखील अजून घट्ट होणार आहे। तर खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली ही बासुंदी खूपच छान लागते। तर तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवून बघा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।